भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी गेलेल्या समितीला ग्रामसेवकाकडून दिशाभूल करणारी उत्तरे. आंदोलनाचा इशारा. आहेरवाडी ग्रुप ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराच्या संशयावरून अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ग्रामसेवकाने दिशाभूल करणारी उत्तरे दिली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व समिती सदस्यांनी ग्रामसेवकावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह ब्रिक्स मानवाधिकारचे दीपकभाऊ खोडके आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज दिनांक 12/11/2025 रोजी आम्ही आहेरवाडी ग्रामपंचायत येथे गेलो असता सुरुवातीला आम्ही 5-7 वेळेस त्या ग्रामसेवकांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का भाऊसाहेब तुम्ही आम्हाला भेटा, भाऊसाहेब भेटा, भाऊसाहेब का आम्हाला भेटतच नव्हते. पण आज त्यांनी त्यांची मासिक मीटिंग असल्यामुळे ते भाऊसाहेब तिथं होते. मग आम्ही तिथं चौकशीसाठी गेलो असता इतकं भयानक वास्तव उघड झालं तर त्या गोष्टीला मी तरी म्हणतो कल्पनाच करू शकत नाही. आम्ही सुरुवातीला जेव्हा गेलो आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या आवारात घुसलो पुढून एकदम कंपाऊंड वगैरे व्यवस्थित होतं, पण जो ग्रामपंचायतचा मुख्य दरवाजा आहे तोच उघडत नव्हता. एवढी चांगली वास्तू असताना त्या ग्रामपंचायतचा दरवाजाच पहिला निकामी झालेला होता. नंतर आम्ही आतमध्ये ग्रामसेवकशी चर्चा करायला सुरुवात केली. भाऊसाहेबांना विचारलं का तुमच्या वर्षात मासिक मीटिंग किती झाल्या. आमच्या बरोबर तिथले 2 सदस्य होते. त्यांनी सांगितलं का 5 वर्षात फक्त 2दा मासिक मीटिंग झाली. आम्ही ते भाऊसाहेबला विचारलं असता भाऊसाहेबांना आम्ही अजिंठे तुम्ही कसे कसे अजिंठे दिले मासिक मीटिंगचे ते विचारलं तर भाऊसाहेबांनी मला लेखी द्या असं सांगितलं. त्याच्यामुळं भाऊसाहेबांनी मला ते अजिंठे लगेच काय दाखवले नाही. नंतर आता ते काय काळाबाजार करते ते मला. त्यानंतर आम्ही तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं की तुम्ही यांना महिन्याला आपले मासिक मीटिंगचे अजिंठे देता का. तर कर्मचारी एकही शब्द बोलता कर्मचारी आलेला नाही. त्यांनी डायरेक्ट सरळ सांगितलं मी 2 मीटिंगचे अजिंठे दिलेले. त्याच्या नंतरच्या म्हणजे आतापर्यंत त्या गावात मासिक मीटिंगच होत नाही. ग्रामसभा तर खूप लांबची गोष्ट आहे. ते सह्या करून घ्यायच्या बस. जे विरोधातले ग्रामपंचायत सदस्य त्यांना आतापर्यंत मासिक मीटिंगच माहित नाही. मग मी भाऊसाहेबांना विचारणा केली की जर एक सदस्य 3 मीटिंगला गैरहजर राहिला तर त्याचं सदस्यत्व रद्द करता येतं. मग तुम्ही जर एवढ्या दिवसाची यांच्या मीटिंगच घेतल्या नाही, यांच्या अजेंड्यावर सह्याच घेतल्या नाही, जे ग्रामपंचायत सदस्य मीटिंगलाच आले नाही तर तुम्ही यांना पदावर ठेवलं कसं. त्याच्यावर त्या ग्रामसेवकाला एक शब्दही बोलता आला नाही. फक्त एवढं बोलला का आम्हाला तुम्ही माझे लेखी मागा मी तुम्हाला लेखी देतो. कारण त्याची परिस्थितीच नव्हती ते खरं दाखवायची. वास्तव एकदम भयानक या 2-3 ग्रामपंचायतचं. त्याच्यानंतर आम्ही त्याला त्या ग्रामपंचायतसाठी घंटागाडी घेतलेली आहे. घंटागाडीची विचारणा केली तर त्याचं उत्तर असं आलं की घंटागाडी सरपंचाच्या घरी लावलेली. म्हणलं का काय कारण तर म्हणे इथून चोरी होती. त्या ग्रामपंचायतला कोणी आत्ताही गेलं जाऊन बघितलं तर पूर्ण वाल कंपाऊंड आहे. मधला ग्रामपंचायतचा दरवाजा खराब आहे मेन दरवाजा, पण पुढं पूर्ण वाल कंपाऊंड आहे. वाल कंपाऊंडला कुलूप लावल्यावर माझ्या तरी मते मी इतका दूध खोळा नाही का त्या कंपाऊंड ओलांडून कोणी गाडी घेऊन जाईल. ती घंटागाडी आम्हाला दिसून आली नाही. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये कुठलंच संगणक एकही नाही. सर्व ते कोण रोजगार सेवक आहे त्याच्या घरी असं सांगण्यात आलं तर इथं नेटवर्क नाही. आणि माझा मोबाईल तिथेही चालू होता. मला तिथं फोनही आले. भाऊसाहेबांना म्हणलं जर इथं नेटवर्क नाही गावचे लोक राहतात कसे. एकही संगणकाची कुठलीच वस्तू त्या ग्रामपंचायत आम्हाला आढळून आली नाही. ग्रामपंचायत मध्ये संडास बाथरूम आहे. अक्षरशः त्या टॉयलेटला जाळं आलेलं होतं. एकदम तिथं मला आतमध्ये घुसताच आलं नाही. पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. मग नंतर आम्ही त्यांना पाणी पुरवठ्याचं विचारलं तर गावात तुम्ही पाईपलाईन केलेली आहे, गावोगाव घरोघर नळ दिलेले. म्हणे हो दिलेले. मला मग त्या नळाला पाणी काय येत नाही. तर त्या ग्रामसेवकनं मला उत्तर दिलं की आमची विहीरच नाही. विहीरच नाही तर मग तू पाईपलाईन केली कशी. आणि तोच ग्रामसेवक त्या गावात 8 वर्षापासून एकच ग्रामसेवक आहे. मग जर 8 वर्षापासून तुला माहिती या गावात विहीरच नाहीये, विहीर आहे पण ती कोणत्या सार्वजनिक बांधकाम वनीकरणाच्या हद्दीत आहे असं आहे तसं आहे असे काहीतरी उडवडीची उत्तर दिले. जर तुझ्याकडे विहीरच नव्हती तू पाईपलाईन केली कशी. प्रत्येकाच्या घरापुढे नळ कसे काढली. तू पाणीपट्टी वसूल कशी करतो. पाणीपट्टी वसूल करतो विचारलं तर महिने आम्ही पाणीपट्टी घेत नाही. आता प्रत्यक्षात पाहिलं तिथं घरपट्ट्या आम्ही 2 जणांचे चेक केला तर पाणीपट्टी वसूल केली जाते. तिथून पुढं
मोटारी बांधलेली आहे, तो पाईप मोटारीचा पाईप उभा केलेला आहे, त्याला कुठला शोष खड्डा नाही, पीव्हीसी पाईपचं काही नाही, काहीच नाही. आणि इस्टिमेट मध्ये तिथल्या सदस्यांच्या आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, मी स्वतः बघितलं नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार पाईप वगैरे शोष खड्डे वगैरे सगळे पैसे काढलेले, पण प्रत्यक्षात तसं आम्हाला काही दिसलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आयरवाडीहून जायदाऱ्याला आलो. जायदाऱ्याला दोन पंतप्रधान घरकुल योजना राबवलेल्या आहे. तर आम्ही त्याला त्या लाभार्थ्याचं नाव विचारून ते घरकुल कुठं दाखव, भलतच दुसऱ्याच घर दाखवलं. आम्ही तिथल्या ग्रामस्थांची चर्चा केली की हे घर या लाभार्थ्याचं आहे का, त्यांनी सरळ सांगितलं की हे घर या लाभार्थ्याचं नाही, तो लाभार्थी इथं 4-5 वर्षापासून राहत नाही. तर मग त्याच्या नावाचे पैसे लाटले कोणी, सरपंचाने की ग्रामसेवकने. त्याच्यानंतर अजून दुसरं एक घरकुलाच्या बाबतीत विचारलं तर तिथं प्रत्यक्षात काही नाही आहे, तसं जुनं घर आहे, त्या जुन्या घरावर संपूर्ण पैसे दिलेले. हे झालं. त्याच्यानंतर स्मशानभूमी जर बघितली तुम्ही आयरवाडीची तर पूर्ण पाण्यात आहे. आता तिथं एक मयत झाली, अक्षरशः त्या लोकांनी कसे केलं असेल परमेश्वराला माहिती. मी ती गोष्ट तर कल्पनाच नाही. तिचे सर्व व्हिडिओ आमच्याजवळ आहे आणि स्वतः ग्रामसेवकला ते नेऊन दाखवलं. ते म्हणते मागच्या काळात झालं. अरे हा मागच्या काळात झालं, तू 8 वर्षापासून त्या गावात आहे, मग तू का नाही केलं? आज त्या गावात आजच स्मशानभूमीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर पुढं आम्ही व्यायामशाळेची चौकशी केली. व्यायामशाळेच्या बीम केलेले, असं केलेले, तसं केले, अक्षरशः त्या पायातून आतमध्ये माणूस जाईल, उंदीर स्वाळा सगळ्यात माणूस जाईल अशी परिस्थिती, आतून सर्व पोखरलेलं आहे. तर ते विचारत म्हणे ते इंजिनियरचा दोष आहे, असं आहे तसं आहे, पाण्यानं वाहून गेलं, असा कुठलाही प्रकार नाही. अक्षरशः ह्या ग्रामसेवकने इतकी मोठी लूट केलेली आहे. आयरवाडी सरकारची एवढी मोठी लूट केलेली आहे. आयरवाडी ग्रामपंचायत, जायदर, लईत आणि हडपसावरगाव या 4 गावच्या ग्रामपंचायत ह्या ग्रामसेवकाने इतका भ्रष्टाचार केलेला आहे. तर आमची DDO साहेबांना, शिव साहेबांना अशी विनंती करणार आहे आम्ही, याची सखोल चौकशी करून इथं साधी समिती नका टाकू. साधी समिती कशी काय करते काम ते आम्हाला माहिती आहे. इथं अंदाज समितीची आम्ही मागणी करणार आहोत. जर यांनी आम्हाला अंदाज समितीची आमची मागणी मान्य केली तर आम्ही त्यांचे आभार मानू. जर त्यांनी तशी काही समिती वगैरे अंदाज समिती नेमून या ग्रामसेवकवर कारवाई नाही केली तर आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा ब्रिक्स ह्युमन राईट मिशन आम्ही जोरदार आंदोलन करून आमरण उपोषण करायच्या तयारीत आहे. तरी प्रशासनाने या सर्व गोष्टीची व्यवस्थित नोंद घेऊन त्या ग्रामस्थांना न्याय द्यावा ही नम्र विनंती.